दादा आता घरी नाही जायचंय, मी सांगते तुम्हाला. सरळ जात राहा. पण डावीकडे घे. एक मिनिट, जरा जरा गाडी रिव्हर्सला घ्या. अश्विनी, काय झालं? काही कळलं का नमिताबद्दल? नाही ना अजून. तू कधी उठलास? हा, आताच उठतोय. जाग आली. काय करू रे, मी फोनची वाट बघते. तू झोप ना. तुलाही सकाळी हॉस्पिटल आहे ना, किती वेळ लागणार आहेस? मी फोन करून विचारू का? नको नको, तिथे फोनची रिंग वाजली ना तर मा परत एक्साइट होईल. मला ते व्हायला नकोय. नमिता आली की दादा करेल फोन. ठीक आहे, मी इथेच पडतो. अरे आज जाऊन झोप ना तू. राहू दे का? आणखी थोडा वेळ वाट बघूया, नाही तर मी सरळ पोलिसांना फोन करतो. तशी वेळच येणार नाहीये शुभंकर, मला माहिती आहे. आणि तूच म्हणालास ना तिचं वर्षाच्या घरी काहीतरी भांडण झालंय म्हणून. अगं म्हणूनच तर मला काळजी वाटते. अरे पण कोणाशी तरी भांडण झालं म्हणून ती घरच्यांना त्रास देईल असं नाहीये. तशी नाही आपली नमिता. ये अगं ये, घाबरतेस काय? ये, हेही घर तुझं आहे. मीता, हे सगळं काय चाललंय? तू होतीस कुठे इतका वेळ? अरे ही आत्ता रस्त्यात भेटली मला. हिला बिचारीला राहायला घर नाहीये, म्हणून मी तिला इथे आणलंय राहायला. काय? हो, राहू देत ना तिला इथे. अगं मी हिच्याबद्दल बोलत नाहीये. हे बघ, आता माझ्याकरता महत्वाचं नाहीये.
मला सांग, तू कुठे गेली होतीस? शुभंकर, मी आतापर्यंत कुठे होते हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. आता आशू इथे राहणार आहे हे महत्वाचं आहे. हीच अश्विनी देवधर. अच्छा, ही इथे राहणार आहे का? हो. किटीने हिला घराबाहेर काढलंय. किटीने? पण ही तर भावाकडे राहते ना. हो. अरे ते 10 लाखाचं कर्ज, त्यातून झालेला सगळा गोंधळ. हिचा भाऊ गॅरेंटर होता ना. शुभंकर, यावर आपलं बोलणं झालंय. मला आजची रात्र इथे राहू द्या प्लीज. हवं तर मी उद्या जालन्याला जाईन. अगं वेडी आहेस का? आता काही जालन्याला वगैरे जायची गरज नाही. तू तर इथेच राहायचंस. असा विचारही मनात आणू नकोस. आणि तसंही काही दिवसांनी ती इथे राहायला येणारच होती ना. शुभू, राहू दे ना तिला इथे. अगं मी तुला तिला घेऊन तू आतमध्ये जा. तू तुझ्या सामानाची नको काळजी करू, ते येईल. मी जरा मीराला फोन करते, ती जागत बसली असेल. हा मा, बोल. काय झालं? नमिता कुठे आहे? अगं तेच सांगायला फोन केलाय. ती सुखरूप परत आली आहे. थँक गॉड. माझा जीव जायची वेळ आली होती इथे काळजीने. मला माहिती होतं, म्हणून लगेचच फोन केला मी तुला. बरं केलंस. पण गेली होती कुठे ती? ते आत्ता विचारून उपयोगाचं नाहीये मीरा. पण आनंदाची गोष्ट म्हणजे ती अश्विनीला बरोबर घेऊन आली आहे. अश्विनीला? म्हणजे काय? मला नाही कळलं. अगं, अश्विनीच्या राहण्याचा काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यामुळे आता अश्विनी इथेच राहणार आहे आमच्या बरोबर. हो का? मा, अश्विनीच्या बाबतीत देव पूर्णपणे नमिताच्या बाजूचा आहे असं दिसतंय. मलाही अगदी तसंच वाटतंय. नाही, पण झालं ते एका परीने बरंच झालं. म्हणजे आता अश्विनी कायम नमिताच्या नजरेसमोर राहील आणि किटीच्या बाबतीत जे काही घडलं तसं काही होण्याची शक्यताच उरणार नाही. तू म्हणतेस ते बरोबर आहे मीरा. पण तुला खरं सांगू का, अश्विनी असं तसं वागणारी नाहीच आहे मुळी. ती खूप वेगळी आहे. हो, खूप सिन्सिअर आहे. बरं चल, ठेवू फोन आता. गुड नाईट. शुभू, काय झालं? काय झालं? तुला एक फोन नाही करता येत मीता? मला काय अंतर्ज्ञानाने कळणार का कुठे गेलीस तू? अरे वर्षाच्या घरी तुझं भांडण झालं, पार्टी अर्ध्यावरनं सोडून निघून गेलीस, अपसेट झालीस तू. टेन्शन नाही येणार मला? पण मी आता आले ना, असं काय करतोस तू? ना, डोंट बिहेव लाईक अ किड. सॉरी शुभू, सॉरी. आय मीन इट. आणि वर्षाच्या घरी ॲज युजल नेहमीचे सगळे विषय सुरू झाले. बराच वेळ मी सहन केलं, पण मग नंतर नाही सहन करता आलं. आय जस्ट फेल्ट लेफ्ट आउट. आणि त्या लेफ्ट आउटचं फिलिंग खूप वाईट असतं. I absolutely felt worthless. मीता, का पुन्हा त्या ट्रॅप मध्ये अडकतेस तू? अगं, आणि आता तर आपण सोल्युशन शोधूनही काढलंय. हो ना,
आणि मग मी तिथून निघाले आणि मला रस्त्यात अश्विनी भेटली. बघितलं शुभंकर, पुन्हा एकदा नियतीने आम्हाला एकमेकींसमोर आणून उभं केलंय. मीता, मला असं वाटतं की ही जी तुझी इंटेन्सिटी आहे ना, ही इन्व्हॉल्वमेंट, याला जरा ब्रेक दे. किटीच्या बाबतीत काय झालं होतं विसरलीस तू? आणि मला एक गोष्ट कळत नाही, त्या अश्विनीला तू घरी का घेऊन आलीस? तिची व्यवस्था आपण दुसरीकडे कुठेतरी करू ना. आतापासून ती अशी 24 तास डोळ्यासमोर कशा करता मी का? अरे उलट ती तिच्या प्रत्येक क्षणापासून आपल्या बरोबर असेल ना, सतत आपल्या डोळ्यासमोर असेल, असा का नाही विचार करत तू? शुभंकर, फुल जसं आपल्या नकळत उमलतं ना, ते आपल्याला कळत नाही, पण ते जाणवल्याशिवाय सुद्धा राहत नाही, हो की नाही? शुभंकर, आता अश्विनी अश्विनी नाहीये. आता अश्विनी म्हणजे नमिता आहे. शुभम, मीच आहे ती. काय दिला का आपण बंदो घर हळू. पोटा बिटात दुखतंय का त्याच्या? नाही हो, रोज बाळगुटी घालते ना मी त्याला, तब्येत छान आहे त्याची. मग काय झालं, का रडतोय तो एवढा? तर मग माझं झोपताना रोज अश्विनीने त्याला गाणं म्हणायची सवय लावली. आईला कुठे गाणं म्हणता येते, हो की नाही, हो की नाही? तासभर धिंगाणा चालतो आमचा असं. इकडे मी वाऱ्यावर फिरवून आणतो त्याला. दे. नको, राहू दे, झोपेला आलाय तो आणि थकलाय रडून रडून. थकेल नाही तर काय, तासभर चाललंय तुमचं. आलाय, झोपते पिंकते. कुणासाठी नाही तरी या लाडोबासाठी तरी परत यायला हवं आशूने आता घरी. खरंय तुमचं. नाही ते बोलले मी अश्विनीला, पण कधी उलटून एक शब्द बोलली नाही ती मुलगी मला. वहिनी चांगली आहे, त्याला तू वहिनीशी भांडू नको, तिला समजून घे. बहिणीने आई सर. जाऊ दे, तू नको आता त्रास करून घेऊ. तसं नाही हो, शब्दाने नाते तुटतात. खूप खूप उशीर लक्षात आलं माझ्या. नाही अंजू, हे काहीतरी वेगळं आहे. आपली आशू इतक्या निर्मळ मनाची मुलगी आहे की एखादा जरी खडा पडला ना तिच्या मनावर तरी त्याचे तरंग तिच्या डोळ्यात दिसत राहतात. आणि त्या दिवशी तिचे डोळे मला अथांग दुःखाने भरलेले दिसले. हा घ्या तुमचा फोन. वेळात वेळ काढून द्यायला आले तुझा फोन. थँक्यू. आपल्याला मोबाईलची इतकी सवय झालेली असते ना, समजा मोबाईल नसला तर अगदी हेल्पलेस होतो आपण, माहितीये? कोणाचा फोन आला होता? हा, म्हणजे पहिलाच फोन शुभंकरचा होता, पण तू फोन विसरून गेलीयस. हा मेसेज त्याला दिला आणि लगेचच फोन ऑफ करून टाकला. एनिवेज, कशी आहेस तू? बरं वाटतंय. वर्षा, ॲक्च्युली सॉरी, त्या दिवशी मी ओव्हर रिॲक्ट झाले. मला तुझं मन कळतंय गं. म्हणजे त्या दिवशी प्रोमिता आणि लतिकाने जरा भान ठेवूनच वागायला हवं होतं. आपल्या माणसाकडे एखादी गोष्ट नसली तर आपल्याकडे असलेल्या गोष्टीचं प्रदर्शन करू नये या गोष्टीचं जर भान राहत नसेल तर मग कसली मैत्री आणि कसलं प्रेम गं? जाऊ दे ना, मी ते सगळं आता विसरायचा प्रयत्न करते. गुड.
मला वाटलं होतं की तू खूप दुःखी असेल, तुझा मूड खूप ऑफ असेल, पण यू आर लुकिंग व्हेरी फ्रेश. दॅट्स गुड. कारण पण आहे तसं. काय? मी तुला म्हटलं होतं ना, आता जी मुलगी सरोगसीसाठी तयार झाली आहे तिच्याबद्दल, ती आता इथे राहायला आली आहे. ओह हा, एक मिनिट, मी तिला बोलवते. शोभा, अश्विनीला सांग मी बाहेर बोलावलंय म्हणून. तिचं नाव अश्विनी आहे, पण मी तिला आशू म्हणते. आशू? वाव. तुला माहिती आहे का आशूचा अर्थ काय? ताबडतोब आणि लवकर. खरंच तुझ्यासारख्या बाळाची घाई असलेल्या आईला आशू नावाची सरोगेट मदर म्हणून मिळाली, हा योगायोगाच आहे. बघ तुझं काम कसं ताबडतोब होतं ते. नक्की? येस. थँक्स. ही आमची आशू, आणि आशू ही माझी सगळ्यात जुनी मैत्रीण वर्षा देसाई. हॅलो. हाय. खरंच खूप छान आहे. नमिता, मला काय वाटायचं माहितीये, देवाने तुला घडवल्यावरती सुंदर सात्विक चेहरा बनवायचा साचा मोडून टाकलाय. बट आय वॉज रॉंग. झालं तुझं बोलून? आगाऊ कुठची. तू कधी बदलणार ग वर्षा? मी निघू का? मला ऑफिसला जायचंय. अगं तर आज कशाला जातीयस? कालच आलीयस ना? थांब की, आपण दिवसभर कुठेतरी फिरायला जाऊया. आणि जर पटकन मीराचा फोन आला तर जावंही लागेल ना? हो. तुला टेन्शन आलं असेल तर मी करू का दातार काकांना फोन? नाही, नको. मी सांगेन ना. ओके. म्हणजे आता मेडिकल प्रोसिजर पूर्ण झालंय, आता फायनल इन्सेमिनेशन ना? हो. आता मीरा कधी ते सांगते ते बघायचं. यात आशू नाहीये घरात? या घरात आल्या आल्या तुला आधी तिची आठवण होते का? मला सांग, तिने तुला काय सांगितलं? कशाबद्दल? चायला एका घरात राहताना एकमेकांशी बोलत नाही वाटतं? त्या दिवशी आपण पिऊन टाईट होतात ना, त्या दिवशी तिला काहीतरी सांगायचं होतं तुला. आणि हे तुला कसं कळलं? तिनंच सांगितलं मला. खूप इमोशनल झाली होती माहितीये. मला म्हणाली, मी जो निर्णय घेतलाय तो किटीसाठी फार महत्वाचा आहे, त्यामुळे मी तिलाच सांगेन. मग काय, आपण पिऊन टाईट. अरे पण तिने तुला काही सांगितलं का? मी विचारलं तर म्हणाली, ते जाणून घेण्याचा अधिकार फक्त किटीला आहे. काय असं म्हणाली ती? हो. रोहन, आर यू शुअर ती? खूप इमोशनल होऊन तुझे लाड करत होती. मला म्हणाली, मला जे सांगायचंय ते मी फक्त किटीलाच सांगेन.